तर चला मित्रांनो, आपण आता नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट हा आपला कंप्लीट झाला आहे. आता राहिलेले लास्ट 3 चॅप्टर बाकी आपले, जे अप्लाइड केमिस्ट्री आहे आणि एकदम सोपे चॅप्टर मित्रांनो, त्याला वेटेज पण थोडंसं कमी आहे. 3 चॅप्टर मिळून ॲटलिस्ट 4 क्वेश्चन हे विचारले जातील तुम्हाला. जे 3 चॅप्टर असणार आहे, बायोमॉलिक्यूल, देन पॉलिमर केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर आपण अधिक वेळ वाया न घालवता आता लगेच चॅप्टरला सुरुवात करतोय. आणि चॅप्टर असणार आहे आपला कोणता, तर बायोमॉलिक्युल्स. माहिती मित्रांनो, आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडी ग्रोथसाठी आणि मेंटेनन्ससाठी असणारे जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, ज्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूलला म्हणतो आपण बायोमॉलिक्यूल. जसं ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स येतात, प्रोटीन्स येतात, फॅट्स येतात, लिपिड्स येतात, बरोबर ना. त्यानंतर विचार केला एन्झाईम्स येतात, विटामिन्स येतात, मिनरल्स येतात. या सगळ्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. ज्यांना स्वतःचं लाईफ नसतं मग ते काय म्हणतात, बायोमॉलिक्युल्स आर लाईफलेस मॉलिक्यूल. म्हणजे स्वतःचं लाईफ नाही आहे, बट विच कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ ऑर कंट्रोल बायोलॉजिकल रिॲक्शन. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहे त्या कंट्रोल करण्याचं काम ते करतात. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिकली म्हणजे मेन 4 बायोमॉलिक्यूल डिस्कस करायचे. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, नंतर एन्झाईम्स आणि न्यूक्लिक ॲसिड, हे 4 बायोमॉलिक्यूल आपल्याला डिस्कस करायचे. तर त्यातला आपण पहिला डिस्कस करूया बघा, कार्बोहायड्रेट्स. तर आता कार्बोहायड्रेट्स काय वर्गा मित्रांनो, तर कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. काय ते, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. आता पॉली म्हणजे मेनी, म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहे, आणि अल्डिहाइड किंवा कीटोनिक असा फंक्शनल ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट आहे. किंवा असे काही कंपाऊंड की ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला पॉलीहायड्रॉक्सी किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन भेटतात, त्या कंपाऊंडला पण म्हणणार आपण कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेट्स हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आर द मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक कन्स्टिट्युएंट ऑफ प्लांट. महत्वाचा कन्स्टिट्युएंट हे कशामध्ये, तर प्लांट्स मध्ये. दे सर्व ॲज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ केमिकल एनर्जी फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन प्लांट्स अँड इन सम ॲनिमल्स. कार्बोहायड्रेट्स हे कशाचा सोर्स म्हणून जनरल यूज केले जातात, तर एनर्जीचा सोर्स. तर बघा मित्रांनो, जे काही कार्बोहायड्रेट्स आहे त्या कार्बोहायड्रेट्स आपल्याला क्लासिफिकेशन घ्यायचं आहे. ज्या क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन विचारला जातो, हे एकदम महत्वाचं क्लासिफिकेशन आहे मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. आता जे काही कार्बोहायड्रेट्स आहे डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिटिक प्रोडक्ट, तर त्यांचं म्हणणं आहे दिलेल्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होतं किंवा हायड्रोलिसिस होत नाही त्यानुसार. तर बघा, ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होतं त्याला म्हणायचं सिंपल कार्बोहायड्रेट्स. काय म्हणायचं मित्रांनो, सिंपल ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होत नाही त्याला म्हणायचं आपण सिंपल कार्बोहायड्रेट्स. आणि ज्याचं हायड्रोलिसिस होतं मित्रांनो त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. बघा, कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट अंडरगोज हायड्रोलिसिस आर कॉल्ड सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस आर कॉल्ड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. हे 2 टाइप कळाले. आता बघा, जो सिंपल कार्बोहायड्रेट्स आहे, सिंपल कार्बोहायड्रेट्स आर अल्सो कॉल्ड मोनोसॅकराइड. सिंपल कार्बोहायड्रेट्सलाच काय म्हणणार मित्रांनो, तुम्ही मोनोसॅकराइड म्हणणार. आता ह्या अगोदर ह्या मोनोसॅकराइड बद्दल माहिती सांगतो मी. इथं हा जो लिहिलेला पार्ट आहे तो राहू द्या, याच्याबद्दल आणखी डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो, मग आपल्याला कळालं. मोनोसॅकराइड म्हणजे ज्याचं काय होत नाही मित्रांनो, हायड्रोलिसिस होत नाही. मग ह्या मोनोसॅकराइड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्यानुसार याचे 2 टाइप आहे, अल्डोज आणि कीटोज. काय ना, किती टाइप आहे मित्रांनो, 2. कोणते 2, अल्डोज आणि कीटोज. मग अल्डोज कोणाला म्हणायचं, तर ज्या मोनोसॅकराइड मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्याला अल्डोज म्हणा, ज्यामध्ये कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे त्याला कीटोज म्हणा. त्यानंतर मग हा अल्डोज आणि कीटोज यांचे परत यांच्यामध्ये किती कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्यावरून यांचे 4 टाइप आहे. जसं अल्डोजचे 4 टाइप कोणते मित्रांनो, अल्डो ट्रायोज.
त्यानंतर दुसरा असणार आहे ज्याला म्हणायचं तुम्ही अल्डोटेट्रोज, काय म्हणणार त्याला, अल्डोटेट्रोज. तिसरा असणार आहे ज्याला म्हणायचं अल्डोपेंटोज, काय म्हणायचं, अल्डोपेंटोज. आणि चौथा असणार आहे ज्याला म्हणायचं मित्रांनो अल्डोहेक्झोज. सांगा, अल्डोज म्हणजे ज्याच्यात अल्डेहाइड ग्रुप आहे. अल्डोजचे 4 टाईप कोणते, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. एकदम सोपं आहे. अल्डो ट्रायोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स कंटेनिंग 3 कार्बन ॲटम अँड अल्डिहाइड ॲज अ फंक्शनल ग्रुप. आता बघा अल्डोज, अल्डो ट्रायोज आहे, ट्रायोज याचा अर्थ 3 कार्बन आहे. मग कुठल्याही कार्बोहायड्रेटचं, कुठल्याही मोनोसॅकराइडचा फॉर्म्युला शोधणं एकदम सोपं आहे. जेवढे कार्बन असतात त्याच्या डबल हायड्रोजन घ्यायचे आणि सेम ऑक्सिजन घ्यायचे. म्हणजे अल्डो ट्रायोजचा फॉर्म्युला आहे C3H6O3. अल्डो टेट्रोजचा C4H8O4. नंतर अल्डो पेंटोजचा C5H10O5 आणि अल्डो हेक्झोजचा C6H12O6. असे फॉर्म्युले आपल्या लक्षात राहिले पाहिजे. त्यानंतर अल्डो ट्रायोज आहे, त्या अल्डो ट्रायोजचे एक्झाम्पल आहे मित्रांनो ग्लिसरअल्डिहाइड. काय नाव आहे त्याचं, ग्लिसरअल्डिहाइड. अल्डो टेट्रोज ज्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज, काय आहे, इरिथ्रोज. अल्डो पेंटोज ज्याचं एक्झाम्पल आहे रायबोज, काय आहे, रायबोज. आणि अल्डो हेक्झोज ज्याचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. सांगा, अल्डोचे 4 टाईप कोणते, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. कोणाचा पण फॉर्म्युला विचारला, ट्रायोज म्हटलं का 3 कार्बन, टेट्रोज 4 कार्बन, पेंटोज 5 कार्बन, हेक्झोज 6. जेवढे कार्बन आहे तेवढेच ऑक्सिजन घ्यायचे आणि हायड्रोजन त्याच्या डबल घ्यायचे. सांगा, अल्डोचे 4 टाईप कोणते, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. अल्डो ट्रायोजचे एक्झाम्पल ग्लिसरअल्डिहाइड, अल्डो टेट्रोज इरिथ्रोज, अल्डो पेंटोज रायबोज, अल्डो हेक्झोज ग्लुकोज. इथपर्यंत क्लिअर. जसं अल्डोचे 4 टाईप आहे मित्रांनो, तसं किटोजचे पण 4 टाईप आहे. सेम 4 टाईप तसेच किटो ट्रायोज, किटो टेट्रोज, किटो पेंटोज, किटो हेक्झोज. सांगा कोणकोणते 4 टाईप. पहिला किटो ट्रायोज, दुसरा असणार आहे किटो टेट्रोज, कोणता, किटो टेट्रोज. तिसरा असणार आहे किटो पेंटोज आणि चौथा टाईप असणार आहे मित्रांनो त्याचा किटो हेक्झोज, कोणता, किटो हेक्झोज. आता जे अल्डोजचे फॉर्म्युले तेच किटोजचे पण फॉर्म्युले. म्हणजे किटो ट्रायोजचा फॉर्म्युला C3H6O3, किटो टेट्रोज C4H8O4, किटो पेंटोज C5H10O5 आणि किटो हेक्झोज C6H12O6. किटो ट्रायोजचे एक्झाम्पल आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन, काय मित्रांनो, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. याचं आहे इरिथ्रुलोज, कोणतं, इरिथ्रुलोज. याचं रायबुलोज. किटो पेंटोजचे एक्झाम्पल आहे रायबुलोज आणि किटो हेक्झोजचे एक्झाम्पल आहे मित्रांनो फ्रुक्टोज. काय एक्झाम्पल आहे, फ्रुक्टोज. माझ्या मते लिहिलेलं पण कळतंय आणि तुम्हाला आवाज पण येतोय, त्यामुळं लक्षात ठेवायला काही अवघड नाहीये. सांगा, सिंपल कार्बोहायड्रेट्स कोणाला म्हणणार, ज्याचं हायड्रोलिसिस होत नाही त्याला म्हणणार सिंपल कार्बोहायड्रेट्स. किंवा कार्बोहायड्रेटचा जो सगळ्यात लहानात लहान युनिट आहे ज्याचं परत हायड्रोलिसिस होत नाही त्याला म्हणा सिंपल कार्बोहायड्रेट्स. सिंपल कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव आहे मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचे 2 टाईप, कशानुसार, डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. 2 टाईप कोणते, अल्डोज आणि किटोज. सांगा, अल्डोज कोणाला म्हणायचं, monosaccharide containing aldehyde as a functional group are called aldose and monosaccharide containing ketone as a functional group are called ketones. परत अल्डोजचे 4 टाईप, अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. अल्डो ट्रायोजचे एक्झाम्पल ग्लिसरअल्डिहाइड, अल्डो टेट्रोज इरिथ्रोज, अल्डो पेंटोज रायबोज. त्यानंतर अल्डो हेक्झोज ज्याचे एक्झाम्पल आहे मित्रांनो ग्लुकोज. त्यानंतर किटोजचे पण 4 टाईप, किटो ट्रायोज, किटो टेट्रोज, किटो पेंटोज आणि किटो हेक्झोज. किटो ट्रायोजचे एक्झाम्पल आहे मित्रांनो डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. किटो टेट्रोजचे एक्झाम्पल आहे इरिथ्रुलोज. किटो पेंटोजचे एक्झाम्पल आहे रायबुलोज
आणि किटो हेक्झोजचं एक्झाम्पल आहे मित्रांनो फ्रुक्टोज. कोणतं? फ्रुक्टोज. या एक्झाम्पल वरती पण क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही पाठ करायचे. काही अडचण नसावी माझ्या मते. काही अडचण असेल तर सांगत चाल. मी इथं वाटलंच तर परत एक्झाम्पल लिहितो. पहिलं अल्डो ट्रायोचं एक्झाम्पल लिहितो, जे ग्लिसरॉल्डिहाइड. काय मित्रांनो? ग्लिसरॉल्डिहाइड. अल्डो टेट्रोज ज्याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. काय आहे? इरिथ्रोज. अल्डो पेंटोज ज्याचं एक्झाम्पल आहे रायबोज. आणि अल्डो हेक्झोज ज्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो ग्लुकोज. हे सगळे एक्झाम्पल कशाचे? अल्डोज. हे ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज आणि हेक्झोज. किटोजचे पण एक्झाम्पल माहिती आपल्याला. किटोज मध्ये पहिला डायहायड्रॉक्सी ॲसिटोन किटो ट्रायोजचं. किटो टेट्रोजचं कोणतं येईल तर इरिथ्रुलोज. कोणता? इरिथ्रुलोज. किटो पेंटोज रायबुलोज. आणि किटो हेक्झोज ज्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो फ्रुक्टोज. आधी यापैकी कोणाचा जरी फॉर्म्युला विचारला तर तुम्हाला आला पाहिजे. येईल ना? जसं रायबोजचा फॉर्म्युला विचारला मग आपल्या डोक्यात आला पाहिजे अल्डो पेंटोज आहे. पेंटोज म्हणजे 5 कार्बन 10 हायड्रोजन आणि ऑक्सिजन 5. क्लिअर? त्यानंतर आता बघा मित्रांनो, ज्याचं हायड्रोलिसिस होतं, तुम्हाला हायड्रोलिसिस झाल्यानंतर नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटतात, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. काय म्हणायचं त्याला? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. बघा मित्रांनो, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचे 2 टाईप असतात. एक असतो ऑलिगोसॅकराइड आणि एक असतो पॉलिसॅकराइड. आता ऑलिगोसॅकराइड कोणाला म्हणायचं? तर ज्याचं हायड्रोलिसिस होतं आणि तुम्हाला लिमिटेड नंबर ऑफ म्हणजे 2 ते 10 पर्यंत मोनोसॅकराइड भेटतात, त्याला म्हणा ऑलिगोसॅकराइड. 10 पेक्षा जास्त भेटत असेल त्याला म्हणा पॉलिसॅकराइड. कळलं ना मग? ऑलिगोसॅकराइड कोणता, पॉलिसॅकराइड कोणता? ऑलिगोसॅकराइडचे 3 टाईप आहे. डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. एकदम सोपं. डायसॅकराइड म्हणजे ज्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 मोनोसॅकराइड भेटतात. ट्रायसॅकराइड म्हणजे 3 मोनोसॅकराइड भेटतात. आणि टेट्रासॅकराइड याचा अर्थ 4 मोनोसॅकराइड भेटतात. बघा आता जे डायसॅकराइड आहे, डायसॅकराइड कुठलाही डायसॅकराइड घेतला तर त्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो. C12H22O11. काय फॉर्म्युला आहे? C12H22O11. आणि याचे एक्झाम्पल लक्षात घ्या. याचे एक्झाम्पल आहे सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज. आधी बाकी पुढचं मी नंतर सांगल, फक्त तुम्ही एक्झाम्पल लक्षात घ्या. सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज आणि सेलोबायोज हे सगळे एक्झाम्पल कशाचे मित्रांनो? डायसॅकराइड. सगळ्यांचा फॉर्म्युला C12H22O11. आता फॉर्म्युला ह्या ऑलिगोसॅकराइडचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते सांगतो. जसं इथं बघा, डायसॅकराइड मध्ये किती मोनोसॅकराइड असतात? 2. मग 2 ग्लुकोज कंबाईन केले. एका ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे बघा आपल्याला C6H12O6. मग 2 जर कंबाईन केले C12H24O12 आणि यातला एक H2O काढून टाका. जेव्हा 2 मोनोसॅकराइड कंबाईन होतात तेव्हा दोघातून H2O निघून जातो. H2 म्हणजे 2 हायड्रोजन काढले 22 झाले. C12H22 एक ऑक्सिजन म्हणजे 11. C12H22O11. आता ट्रायसॅकराइड कोणाला म्हणायचं तुम्ही? ऑलिगोसॅकराइड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 3 मोनोसॅकराइड युनिट आर कॉल्ड ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइडचे एक्झाम्पल आहे मित्रांनो रॅफिनोज. कोणतं? रॅफिनोज. आणि याचा फॉर्म्युला कसा? तर 3 कंबाईन करायचे. आता 3 कंबाईन केले तर C18 बार्त्रिक 36 आणि ऑक्सिजन परत 18. आता यातले 2 H2O काढून टाका. मला सांगा 2 H2O काढायचे म्हणजे कळलं ना आपल्याला. 2 H2O म्हणजे 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. मग 4 हायड्रोजन काढले H32 होईल आणि ऑक्सिजन 2 काढले 16 होईल. म्हणजे काय फॉर्म्युला? C18H32O16. कोणाचा? ट्रायसॅकराइडचा. आणि टेट्रासॅकराइड ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 4 मोनोसॅकराइड भेटतात त्याला म्हणा टेट्रासॅकराइड. ज्याचं एक्झाम्पल आहे स्टॅचायोज. मग इथं पण फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. 4 मोनोसॅकराइड कंबाईन केले मग साइन चौक 24, बार चौक 48 आणि ऑक्सिजन पण 24.
आता जसं इथं 3 कंबाईन केले 2 H2O काढले, 4 कंबाईन केले 3 H2O काढून टाका. सांगा 3 H2O म्हणजे 6 हायड्रोजन आणि 3 ऑक्सिजन, मग C24O. सांगा 6 काढले तर 42H आणि O किती होईल 21. म्हणजे काय फॉर्म्युला आहे टेट्रासॅकराइडचा C24H42O21. कोणाचा टेट्रासॅकराइडचा. कळालं मग आपल्याला. ऑलिगोसॅकराइडचे किती टाईप मित्रांनो 3. कोणकोणते डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. आणि शेवटचा आहे आता पॉलिसॅकराइड ज्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर तुम्हाला लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटता त्याला म्हणा पॉलिसॅकराइड. कुठलाही पॉलिसॅकराइड घेतला त्याचा फॉर्म्युला आहे C6H10O5 आणि इथं N. त्याचे एक्झाम्पल आहे स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज. तर असं कार्बोहायड्रेटचे टाईप आहे बघा मित्रांनो. ज्याचा हायड्रोलिसिस होत नाही त्याला म्हणा सिंपल कार्बोहायड्रेट्स, ज्याचा हायड्रोलिसिस होतं त्याला म्हणा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. सिंपल कार्बोहायड्रेटचं दुसरं नाव आहे मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचे 2 टाईप अल्डोज आणि किटोज. अल्डेहाइड फंक्शनल ग्रुप असेल अल्डोज, किटोन फंक्शनल ग्रुप असेल किटोज. अल्डोज आणि किटोजचे 4 टाईप. जसं अल्डोजचे 4 टाईप अल्डो ट्रायोज, अल्डो टेट्रोज, अल्डो पेंटोज, अल्डो हेक्झोज. किटोजचे 4 टाईप किटो ट्रायोज, किटो टेट्रोज, किटो पेंटोज, किटो हेक्झोज. एक्झाम्पल अल्डो ट्रायोज ग्लिसरॉल्डेहाइड, अल्डो टेट्रोज इरिथ्रोज, अल्डो पेंटोज रायबोज, अल्डो हेक्झोज ग्लुकोज. किटो ट्रायोज डायहायड्रॉक्सी ॲसिटोन, किटो टेट्रोज इरिथ्रुलोज, किटो पेंटोज रायबुलोज, किटो हेक्झोज फ्रुक्टोज. त्यानंतर ज्याचा हायड्रोलिसिस होतं त्याला तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणता. त्याचे 2 टाईप आहे ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. ज्याचं लिमिटेड हायड्रोलिसिस होतं तुम्हाला 2 ते 10 पर्यंत मोनोसॅकराइड भेटतात त्याला म्हणा ऑलिगोसॅकराइड. ज्याचं एकदम अनलिमिटेड हायड्रोलिसिस होतं लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटतात त्याला म्हणा पॉलिसॅकराइड. ऑलिगोसॅकराइडचे 3 टाईप डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे ज्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर 2 मोनोसॅकराइड भेटतात. ज्याचा फॉर्म्युला C12H22O11. एक्झाम्पल सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज, सेलोबायोज. ट्रायसॅकराइड ज्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर 3 मोनोसॅकराइड भेटतात. ज्याचं एक्झाम्पल रॅफिनोज, ज्याचा फॉर्म्युला C18H32O16. आणि ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर 4 मोनोसॅकराइड भेटतात. त्या कार्बोहायड्रेट्सला म्हणणार आपण टेट्रासॅकराइड. ज्याचं एक्झाम्पल आहे स्टॅचायोज, ज्याचा फॉर्म्युला आहे C24H42 आणि O21. आणि ज्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटतात त्याला म्हणा पॉलिसॅकराइड. ज्याचं एक्झाम्पल आहे स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. ज्याचा फॉर्म्युला आहे C6H10O5N. तर माझ्या मते हे पहिलं क्लासिफिकेशन सगळ्यांना समजले डिपेंडिंग अपॉन हायड्रोलिटिक प्रोडक्ट. आणि चान्स आहे बघा यावर एक क्वेश्चन विचारण्याचा चान्स आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे. हे एक्झाम्पल हे फॉर्म्युले वगैरे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर माझ्या मते पार्ट समजलाय सगळ्यांना. या क्लासिफिकेशनमध्ये कोणाला काही अडचण नाही. क्लिअर समजलंय सगळ्यांना. समजलं असेल तर वाई टाईप करा. आपण लेक्चर इथं थांबवतोय. बाकी राहिलेला ह्या चॅप्टरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आणि शक्यतो उद्याच या चॅप्टरचे आपण क्वेश्चन पण घेणार आहे. यस समजलंय सगळ्यांना. क्लासिफिकेशनमध्ये काही अडचण नाही आहे. तर बाकी राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू ह्या बायोमॉलिक्यूल चॅप्टरचा. तर आजचं लेक्चर आपण थांबवतोय. थँक्यू.